विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथेमॅटिक्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर फर्स्ट बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्रीला सुरुवात करत आहोत. तर यामध्ये आपण पॉईंट्स, लाईन अँड प्लेन, पॉईंट्स, लाईन अँड प्लेन याविषयी आपण सर्वात प्रथम अभ्यास करणार आहोत. पॉइंट्स मीन्स इन दॅट वे फक्त एक टिंब. लाईन्स मीन्स या ठिकाणी एक अशी लाईन. जी लाईन ही अनेक पॉईंट मिळून बनलेली आहे. खूप पॉईंट मिळून जी लाईन बनलेली आहे ती लाईन. प्लेन म्हणजेच प्रतल, एक बंदिस्त अशा प्रकारची आकृती म्हणजे प्रतल. दॅट इज मीन बाय प्लेन. स्टुडंट्स, सी हिअर, पॉईंट्स, लाईन, प्लेन are some basic concepts in geometry which we do not define. Lines and planes, they are a sets of points. अनेक पॉईंट्स एकत्र आल्यानंतर लाईन तयार होते आणि 4 लाईन एकत्र आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी प्लेन म्हणजेच प्रतल तयार झाले. तर आता आपण यापुढे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स चॅप्टर नंबर फर्स्टमध्ये बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमध्ये आपण पॉईंट्सचा, लाईनचा आणि प्लेनचा अभ्यास केला. आता पुढे आपण जाणार आहोत. आता आपण पुढे काय शिकणार आहोत? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स याविषयी अभ्यास करणार आहोत. कोऑर्डिनेट्स of points and distance. याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी मी अगोदर एक नंबर लाईन ड्रॉ करते. एक नंबर लाईन मी ड्रॉ करते. एक आपली लाईन घेतली. त्या लाईनवरती सारख्याच अंतरावरती मी पॉईंट देते. आता या प्रकारे आपण पॉईंट जे सुरुवातीला आपण बघितले क्यू नावाचा पॉईंट घेईल. काही ABCDमध्ये, काही आपण अल्फाबेटिकली घेऊ. या ठिकाणी कोणतेही घेऊ. J, H, O, A, B, C, D, रिमेनिंग इज E. ही आपण लाईन म्हणतो, नंबर लाईन. त्यामुळे एंडिंग पॉईंट ज्या ठिकाणी झालेला आहे तिथे आपण ॲरो म्हणजे आपण ही लाईन कितीही मोठी वाढवू शकतो. आता या प्रकारचे पॉईंट घेतले आपण नंबर लाईन. ही जी नंबर लाईन आहे ती अनेक पॉईंट मिळून बनलेली. तर त्यामधले आपण ठराविक अशा प्रकारचे पॉईंट घेतले आपण. आता आपण त्या पॉईंटला कोऑर्डिनेट देऊ. आपल्याला कोऑर्डिनेट शिकतो आहे आपण. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. आपण पॉईंट्स दिले, पॉईंटचे नावं लिहिले. आता ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण देतो आहे. नंबर लाईनवरती सेंटरला 0 असतो माहिती आहे आपल्याला. राईट हँड साईडला, नंबर लाईनच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह इंटिजर असतं. पॉझिटिव्ह असतं या ठिकाणी. पॉझिटिव्ह असतं. मग 1 पासून स्टार्टिंग आहे आपल्याला माहिती. 1, 2, 3, 4, 5. सेंटर पॉईंटला O आलेला आहे म्हणजे 0. 0च्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह इंटिजर असतात. 1, 2,
3 4 अँड 5. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पॉईंट आहे, आपल्याला काय शिकायचं आहे या ठिकाणी, कोणती कॉन्सेप्ट शिकायची आहे, तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. सुरुवातीला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट शिकायचे आणि त्यानंतर आपण डिस्टन्स शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण पॉईंट शिकलो, क्यू, पी, के, जे, एच, ओ, ए, बी, किंवा आपण पॉईंट सी, पॉईंट डी, पॉईंट ई या प्रकारे आपण वाचन करू. आणि आपल्याला ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बरोबर त्या पॉईंटच्या खाली असणारे जे न्यूमरल्स आहेत, ज्या संख्या आहेत, त्या संख्या म्हणजे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट होत. आपण सुरुवातीला जर म्हटलं तर या ठिकाणी रीड करताना आपण असंही म्हणू शकतो, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, पॉइंट क्यू घेतोय आपण या ठिकाणी, पॉइंट क्यू इज -5. त्याचप्रकारे आपण एचा जर घेतला, ए इज +1, म्हणजे त्या पॉईंटच्या खाली असणारी जी संख्या आहे ती संख्या म्हणजे त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट होत. आणि ते पूर्ण सेंटेन्समध्ये लिहायचं आहे, दी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज +1. त्याचप्रकारे ओचाही आपल्याला लिहिता येईल, ओचाही 0 आहे. बीचा लिहिता येईल +2, एचचा लिहिता येईल -1, पण ते सेंटेन्स हे पूर्ण करायचं. या प्रकारे आपण आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट शिकलो. आता आपल्याला डिस्टन्स शिकायचं आहे. तर डिस्टन्स शिकण्यासाठी सुरुवातीला आपण डिस्टन्स कसं लिहायचं, डिस्टन्सचा स्टार्टिंगला डी आहे, डीचा आपण स्मॉल लिपीमध्ये डिस्टन्सचा डी असा या प्रकारे लिहितो. मग आता यांनी आपल्याला एक प्रश्न दिला, टू फाइंड डिस्टन्स बी ई. बी आणि ई या दोन पॉईंटमधील डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बी कुठे आहे, आपल्या नंबर लाईनवरती या ठिकाणी बी आहे. बी या पॉईंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे, तर +2 पॉझिटिव्ह 2. आणि सेकंड नंबर कोणता आहे, तर ई. ई या पॉईंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे, तर +5. मग आता आपण हे उदाहरण सोडू. सोल्युशन कोऑर्डिनेट या ठिकाणी फुल सेंटेन्सला राईट करायचं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, स्टार्टिंगला बी आहे त्यामुळे आपण बी घेतला, इज, बीचा किती कोऑर्डिनेट आहे, तर +2. आणि सेकंडला कोण आहे, कोऑर्डिनेट ई. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज, ई कुठे आता इथे क्यू ए पी, केचा -3, जेचा -2, एचचा -1 कोऑर्डिनेट आहे एच या पॉईंटचा. पण मग आता ई कुठे आहे, हां ई, ईचा कोणता आहे, तर +5 पॉझिटिव्ह 5. विद्यार्थी मित्रांनो, आता इकडे बघा, बीचा कोऑर्डिनेट +2 आला, ईचा कोऑर्डिनेट +5 आला. तर ह्या ठिकाणी +2 आणि +5 आपण राईट करून घेऊ. आता मात्र या ठिकाणी ह्या दोनच फक्त संख्यांचं ऑब्झर्वेशन करायचं, या नंबर लाईनकडे बघायचं नाही, ह्या दोनच संख्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि कोणती संख्या मोठी आहे ते बघायचं. तर आपल्याला माहिती आहे 5 हा 2पेक्षा मोठा आहे, 5 इज ग्रेटर दॅन +2. मग आता आपल्याला माहिती आहे मोठ्या संख्येतून छोटी संख्या
वजा करायची. म्हणजेच डिस्टन्स BE इज इक्वल टू 5 मायनस, बरं आपण पॉझिटिव्ह 2 घेऊ, असं घेऊ, इथे पॉझिटिव्ह घेऊ, पॉझिटिव्ह आपल्या नंबर लाईन म्हणून पॉझिटिव्ह घेतले. मग परत पॉझिटिव्ह 5. जर का कंसाच्या बाहेर जर मायनसचं साईन असेल तर कंसातलं साईन चेंज करायचे. मग मायनस असल्यामुळे कंसातलं साईन, ब्रॅकेटमधलं साईन काय केलं आपण, चेंज केले. मग 5 मायनस 2 इज इक्वल टू 3. सो डिस्टन्स BE इज इक्वल टू काय आलं आपलं, +3 इज इक्वल टू +3. ब्रॅकेटच्या बाहेर निघाला. ब्रॅकेट +3. आता आपण एक उदाहरण सोडवलं. आता आपण परत दुसरं उदाहरण सोडू. याच ठिकाणी डिस्टन्स दिलेलं असेल ते. या ठिकाणी आता आपल्याला असं उदाहरण दिलेलं आहे, टू फाइंड डिस्टन्स JE. J आणि A या 2 पॉईंटमध्ये असणारं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. J आणि A ही पॉईंट कुठे आहे, तर ते नंबर लाईनवर पॉईंट आहे. नंबर लाईन कशी तयार झाली, अनेक पॉईंट मिळून, एकदम शेजारी शेजारी असणारे सर्व पॉईंट मिळून नंबर लाईन तयार झाली. त्या नंबर लाईनवर आपण ठराविक काहीतरी पॉईंट घेतले आणि त्या पॉईंटमधून J आणि A घेतला. तसंच J कुठे आहे नंबर लाईनवर, तर ह्या ठिकाणी J या पॉईंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे, तर -2 आणि A या पॉईंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे, तर +1. आता मात्र या दोघांमधील डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ज्या प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट सॉल्व केलं, अगदी त्याच मेथडने आपण एक्झाम्पल नंबर सेकंड सॉल्व करायचं आहे. सोल्युशन. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट J is -2 and second point is A. So we find out the coordinate of point A is, coordinate of point A is +1. We write -2 and +1 to find out a bigger number. या ठिकाणी आता मोठा नंबर शोधायचा आहे आपल्याला. आपण दोघांचे कोऑर्डिनेट लिहून घेतले. विद्यार्थी मित्रांनो, संख्या रेषेच्या मी सेंटरच्या ठिकाणी, या ठिकाणी उभी आता समजा, या ठिकाणावरून जसं जसं मी राईट हँड साईडला जाणार आहे त्याच वेळेस माझ्या व्हॅल्यू ह्या वाढत जातील. व्हॅल्यूंच्या ज्या किमती आहे त्या वाढत जाणार आहे. आणि जसं मी निगेटिव्ह साईडला जाणार आहे तसं माझ्या व्हॅल्यूंच्या लेफ्ट हँड साईडला मी जसं जाणार आहे तसं व्हॅल्यूंच्या किमती काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच जर आपण Qपासून चालायला सुरुवात केली तर संख्यांच्या किमती ह्या वाढत जाणार आहे. म्हणजेच -5 पेक्षा -4 हा मोठा आहे. -4 पेक्षा -3 मोठा. -3 पेक्षा -2 ची व्हॅल्यू मोठी. -2 पेक्षा -1 ची व्हॅल्यू मोठी. आता इथे -1 पेक्षा 0 मोठा आहे. 0 पेक्षा +1 मोठा. +1 पेक्षा +2 मोठा. +2 पेक्षा +3 मोठा. +3 पेक्षा +4 मोठा. जसं नंबर लाईन आपले पॉईंट असतील त्या प्रकारे ते नंबर लाईनवरती पॉईंट हे त्यांच्या व्हॅल्यू या त्या प्रकारे बदलत राहतील. मग आता ह्या ठिकाणी -2, या ठिकाणी -2 आला आहे आणि हा +1 आहे. ऑब्वियसली -2 पेक्षा +1 हा मोठाच राहणार आहे. आणि आपल्या सबट्रॅक्शनच्या नियमानुसार मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची. सो डिस्टन्स JA इज इक्वल टू +1
मायनस -2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन घेतलेले. मग आपल्याला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधलं साईन काय करायचं, चेंज करायचं. मायनसचा काय झाला प्लस, +2 + 1 = +3. So therefore distance JA = +3. या प्रकारे आपण उदाहरण सॉल्व केलं. आता आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करतोय. टू फाइंड डिस्टन्स PC. इथे आपल्याला त्याच प्रकारे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज, कोणता आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Pचा काय आहे -4. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज, Cचा काय आहे +3. मग आपण ते पॉईंट लिहून घेऊ. -4 +3. -4 कुठे आला इथे, आणि -4 आणि +3, -4 पेक्षा +3 काय झाला मोठा झाला. मग वी सबट्रॅक्ट बिगर नंबर टू स्मॉलर नंबर. PC इज इक्वल टू +3 - -4. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये साईन काय करायचं, चेंज करायचं. काय आला तो आपला +7. देअरफॉर डिस्टन्स PC इज इक्वल टू +7. या प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व केलं. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करतोय. एक्झाम्पल नंबर 4. टू फाइंड डिस्टन्स JH. Here we write first coordinate of point J. Coordinate of point J is, what is the point of coordinate of point J is, J चा कोणता आहे कोऑर्डिनेट पॉईंटचा -2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट H is ऑफ पॉइंट Hचा कोणता आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट -1. ते पॉईंट लिहून घेतले आपण. आता मात्र -2 पेक्षा -1 मोठा आहे. देअरफॉर JH इज इक्वल टू, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, म्हणजे -1 मधून -2 हा सबट्रॅक्ट करायचा आहे आपल्याला, मायनस करायचा आहे. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यानंतर ब्रॅकेटमधील साईन काय करायचं, चेंज करायचं. या मायनस साईनचा प्लस झाला 2, आणि बाकीचं मी जसंचे तसं लिहिते. आता आपल्याला माहिती आहे इथे 1 आहे, इथे 2 आहे. 1ला मायनस साईन आहे, 2ला प्लस साईन आहे. दोन्ही संख्यांना वेगवेगळे चिन्ह आहे. इथे डिफरंट साईन आहे या ठिकाणी. जर वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी सबट्रॅक्शन करायचं. या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना 1मधून आपल्याला 2 मायनस होणार नाही, मग 2मधून 1 मायनस करू. मग काय झालं तो 1, आणि आलेलं जे उत्तर राहील त्या उत्तराला मोठ्या संख्येचे साईन द्यायचे. देअरफॉर डिस्टन्स JH इज इक्वल टू +1. एक्झाम्पल नंबर 5. टू फाइंड डिस्टन्स KO. Here I write first coordinate of point K, then coordinate of point O. Coordinate
ऑफ पॉइंट के इज, केचा कोऑर्डिनेट कोणता आहे नंबर लाईनवरती, ही जी नंबर लाईन आहे आपल्याकडे त्याच्याकडे के कुठे आहे, इथे ईचा +5 आहे, डीचा +4, सीचा +3, बीचा +2 आहे, एचा +1 आहे. मी या ठिकाणी ही साईन पुसून टाकते आणि के कुठे आहे, केचा -3, कारण की आपल्याला माहिती आहे 1पेक्षा 2 मोठा आहे ते. आता परत कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ओ, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ इज 0. इकडे बघा बरं का विद्यार्थी मित्रांनो, आता मात्र -3, मी जशी जशी उजवीकडे जाईल तसं तसं संख्यांच्या किमती ह्या वाढत जाणार आहे. -3च्या नंतर उजवीकडे मला 0 सापडला आहे, म्हणजेच -3पेक्षा 0 हा मोठा आहे. मग -3 ग्रेटर दॅनचं साईन मी 0कडे घेतलं. मग आता देअरफॉर डिस्टन्स के ओ, आपल्याला माहिती आहे आपण कधीही मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो, मायनस करतो. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यानंतर ब्रॅकेटमधली साईन ही चेंज होणार आहे, म्हणजेच आपला +3 आला. कोण +3 आला, डिस्टन्स के ओ इज ए +3, डिस्टन्स के ओ इज ए +3. आता आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. टू फाइंड डिस्टन्स ओ ई, ओ ईमधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तसंच पहिल्यासारखंच आपण त्यांचा पहिल्यांदा कोऑर्डिनेट शोधून काढू. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट, सांगा बरं आता सुरुवातीला कुणाचा कोऑर्डिनेट शोधायचा आहे, सांगा बरं. आपल्याला ओचा कोऑर्डिनेट शोधायचा आहे. बरोबर, तुम्हाला समजायला लागलं, यायला लागलं बरं का. ओचा कोऑर्डिनेट कोण आहे, 0. आता सेकंड कोणता पॉईंट दिलेला आहे आपल्याला, जो पॉईंट त्याने दिलेला असेल तो घ्यायचा. सुरुवातीला स्टार्टिंगला जो दिलेला आहे तो घ्यायचा, नंतर जो दिलेला आहे तो घ्यायचा आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करायची. ईचा कोणता कोऑर्डिनेट आहे आपल्या नंबर लाईनवर, तर +5. ईचा +5. आपल्याला माहिती आहे ओ +5 हा ग्रेटर आहे. मग +5मधून आपल्याला 0 काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचा. इज इक्वल टू +5 -0, कोणत्याही संख्येतून 0 मायनस केल्यानंतर तीच संख्या येते, म्हणजे डिस्टन्स ओ ई इज इक्वल टू +5. मी इथे प्लसचं साईन दिलं नाही दिलं तरी चालणार आहे, फक्त मायनसचं साईन मात्र आठवणीने द्यायचं. आता आपण 7 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. टू फाइंड डिस्टन्स पी जे, याप्रमाणेच आपल्याला कोऑर्डिनेट शोधावं लागतील. मागच्याप्रमाणे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज, पीचा कोऑर्डिनेट कोणता आहे नंबर लाईनवरती, तर -4. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे, सेकंड नंबरला जे आलेलं आहे म्हणून सेकंड नंबरला जेचा कोणता कोऑर्डिनेट तर -2. मग मी -4 आणि -2 राईट करून घेते. आता -4 नंतर उजवीकडे मला राईट हँड साईडला मला -2 आहे नंबर लाईनवर सापडलेला आहे. मग -4पेक्षा -2 हा ग्रेटर आहे नंबर नाही, आणि आपण ग्रेटर नंबरमधून स्मॉल नंबर हा सबट्रॅक्ट करू. -2 -4, ब्रॅकेटमधलं साईन हे कधी चेंज होणार आहे, ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर चेंज होईल, म्हणजे या ठिकाणी +4. आता दोन्ही संख्यांना वेगवेगळे चिन्ह आलेले, डिफरंट साईन आलेले, त्यामुळे ह्या ठिकाणी वजाबाकी होईल. दोनमधून
4 हा 4 हा वजा होणार नाही, मग 4मधून 2 वजा करायचा. 4 - 2 = 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे उत्तराला द्यायचं. डिस्टन्स PJ = देअरफॉरचं साईन लिहिते. आता आपण डिस्टन्स PJ = +2. आता आपण या ठिकाणी शेवटचं लास्ट नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. या ठिकाणी आपण 8 टू फाइंड डिस्टन्स QB. सोल्यूशन. कोऑर्डिनेट of point Q is, Qचा कोऑर्डिनेट कोणता आहे तर हा -5. कोऑर्डिनेट of point B is, Bचा कोऑर्डिनेट कोणता आहे नंबर लाईन होतं +2. मग ते 2 नंबर मी राईट करून घेते. मला माहीत आहे +2 हा मोठा आहे +5पेक्षा. नंबर लाईनचं मी जेव्हा ऑब्झर्वेशन करेल तेव्हा. देअरफॉर डिस्टन्स QB = मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची मायनस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे आतील साईन काय करायचे. आता 2च्या पुढे काही चिन्ह नाही, तिथे प्लसचं साईन असतं. दोघांना सारखेच चिन्ह आहे त्यामुळे इथे काय होणार आहे ॲडिशन म्हणजे +7. डिस्टन्स QB = +7. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हे जे उदाहरण सॉल्व केलेले आहे ते उदाहरण हे प्रॅक्टिस सेट 1 मधील पहिलं उदाहरण सॉल्व केलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. ओके, थँक्यू.